मित्रांनो नमस्कार. तू अनोळखी तरी सोबती मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये खूप मोठा सत्याचा उलगडा झाल्याचं पाहायला मिळतंय. मित्रांनो, राजसीने जो डाव खेळला होता म्हणजेच आपल्या अर्पिताला मारण्याचा जो प्रयत्न केला होता तो मात्र आता तिच्या जीवावरती बेतता बेतता वाचलेला आहे. मित्रांनो, पाहायला मिळतंय की आता स्वतः समर जो आहे तो खूप रागात येऊन राजसीवरती आता भडकला आहे. मित्रांनो, त्याला समजलं आहे की राजशीच्याच मानस आणि तिने मिळून केलेला हा डाव होता. निक्की मात्र झालेला सर्व प्रसंग तिच्या जिजूंना सांगते. एक व्यक्ती घरामध्ये आला होता आणि मी मोबाईल वरती बोलण्यासाठी बाहेर गेले होते. तर मित्रांनो, हा सर्व प्रसंग पाहिल्यानंतर आता जे आहे ते स्वतः समीरला इतका राग येतो. कधी न चिडणारा समीर राजसीवरती इतका चिडतो की तिला ढसाढसा रडावं लागतं. मित्रांनो, ती मात्र नेहमीप्रमाणे नाटक करत असते आणि गुडघ्यावरती बसून मात्र ती त्याची माफीही मागत असते. माफी मागत ती बोलत असते की मला माफ करा आणि माझं चुकलं. तर मित्रांनो, येणाऱ्या पुढील भागामध्ये समीर मात्र आता राजशीची चांगलीच शाळा घेताना पाहायला मिळतोय. तर या पुढील भागामध्ये आता समीर तिला माफ करतोय का आणि सिरियल आणखी कशी वळण घेतीये पाहणं खरंच इंटरेस्टिंग असणार आहे. मित्रांनो, तू अनोळखी तरी सोबती या मालिकेचे पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.